ज्योती दीनानाथ चव्हाण। आज मी तुम्हाला ब्रेडचे कटलेट दाखवणार आहे। तर प्रथम आपण साहित्याकडे वळूया। ब्रेड आहे, फरसबी आहे, वाटाणे आहेत, कॉर्नफ्लॉवर आहे आणि हे सगळे मसाले आहेत। मीठ, गरम मसाला, परत तिखट, हळद, साखर आणि जिरं आणि हा रवा आहे, तो आपल्याला कटलेट तळण्यासाठी लागणार आहे। वाटाणे आणि फरसबी आपण आता मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचे। वाटाणा आणि फरसबी आता मी मिक्सरमध्ये टाकते, ते मी आता ग्राइंड करून घेते। आता मी असं ग्राइंड केलेलं। मीठ आपल्या चवीप्रमाणे आपण टाकायचं आहे, आपल्याला कमी जास्त किती लागतं त्याप्रमाणे मी हे मीठ 2 चमचे टाकते। हळद टाकते 1 चमचा, मिरचीचं तिखट टाकते 3 चमचे मिरचीचं तिखट टाकते आणि ही आलं लसूण पेस्ट टाकते 1 चमचा। चांगलं मिक्स करून घ्यायचंय। जर मीठ आपल्याला कमी वाटलं तर आपण परत टाकू शकतो याच्यामध्ये मीठ। नंतर आपल्याला हे पीठ वगैरे टाकायचं आहे ना, त्यामुळे जर मीठ कमी होऊ शकतं तर थोडंसं आणखी मीठ टाकायचं आहे आपण त्याच्यामध्ये, अर्धा चमचा। गरम मसाला टाकायचा याच्यामध्ये, जिरं टाकायचं, थोडंसं जिरं टाकलं। हे चांगलं गरम मसाला सगळं मिक्स करून घ्यायचं। थोडी साखर टाकायची, साखर याच्यासाठी त्याला मस्तपैकी असं तिखट गोड असं चव येते, म्हणून साखरेचा थोडा वापर करायचा। ब्रेड आपण या पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे, त्याच्यातलं पाणी सगळं पिळून काढायचं आहे ते। चांगलं आहे त्याच्यामध्ये मळून घ्यायचं।
कलर बघा किती छान आलेला आहे त्याला. जसे आपण ब्रेड भिजवून टाकत जाऊ तसं थोडं थोडं मळत जायचे, म्हणजे काय ते ब्रेड त्या मसाल्यामध्ये सगळे एकजीव होतात. पाणी एकदम चांगलं त्याच्यातलं पिळून काढायचे. हे आपले ब्रेड सगळे भिजवून त्याच्यात मी घेतलेले. चांगलं मळून घ्यायचे. नंतर मग हा कॉर्नफ्लॉवर त्याच्यामध्ये टाकायचे. जर आपल्याला तरीसुद्धा हे भिजवल्यावर थोडं मीठ कमी वाटलं, गोळा केल्यावर की आपल्याला वाटतं की याच्यात थोडं मीठ कमी आहे, तर आपण मीठ घालू शकतो. कॉर्नफ्लॉवर पण ह्याच्यामध्ये जसं भिजत जाईल, गोळा होत जाईल तसा घालायचा आहे. सुगंध पण एवढा छान येतोय. चांगलं मळून घ्यायचं आहे. असं मळून घ्यायचं आणि हे मळून झाल्यावर थोडा वेळ ठेवून द्यायचं आहे. याला आपण कणिक भिजवतो ना तशा प्रकारे हे भिजवायचे. आता मी पिठाचं सगळं मिक्सर केलं होतं त्याचा आता मी आता गोळा बनवून घेतलेला आहे. आता आपण पाण्याचा हात घेऊन त्याचे गोळे करायचे आणि मग रव्यामध्ये घोळवून ते तळून घ्यायचे. असे रव्यामध्ये घोळवायचे. आता गॅस लावून घ्यायचे आपण आणि तेल तापल्यावर ब्राऊन कलरमध्ये फ्राय करून घ्यायचे. तेल तापल्यावर मग आपण हे कटलेट त्याच्यात टाकायचे. तापलेलं आहे. गॅस आता थोडा मंद करून घ्यायचा आहे आणि मंद विस्तवावर हे कटलेट फ्राय करून घ्यायचे. हे मस्तपैकी फुगत आलेले आहे. थोड्याशे हलक्या हाताने प्रेस करायचे म्हणजे ते आजपर्यंत चांगले शिजतात. हा सुगंध येतोय मस्त. हे कटलेट तयार झालेले आहेत. आपण ह्या सॉस सोबत खाऊ शकतो. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.